टीव्ही सत्यमेव व्रतम। विधानसभेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालंय। या विशेष अधिवेशनामध्ये सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आमदारकीची शपथ दिली जाणार आहे। सकाळपासूनच विधानसभेच्या आवारामध्ये पूर्वतयारीची लगबग दिसून येत होती। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून नवनिर्वाचित सदस्य विधानसभेत दाखल होऊ लागले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपापल्या पक्षाच्या आमदारांच्या गर्दीत विधानसभेत दाखल झाले। मात्र या साऱ्या दरम्यान विधानसभेच्या पायऱ्यांवरच अचानक उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच वरळी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने सामने आले। त्यानंतर हे काही घडलं त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा ठरतोय। थाटामाटात शपथ सोहळा। देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांच्याबरोबर शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवारही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत निकाल लागल्यानंतर 12 दिवसापासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री कोण होणार या सस्पेन्सवर पडदा टाकला। पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। अनेक केंद्रीय मंत्री, भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, क्रिकेटपटू, कलाकार, अभिनेते यांच्या उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीसमोरील आझाद मैदान इथं सायंकाळी हा शपथविधी सोहळा पार पडला। त्यानंतर कालिदास कोळंबकर यांना राजभवनामध्ये हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली। आजपासून आमदारकीची शपथ घेण्याच्या उद्देशाने हे अधिवेशन सुरू झालं। सदर अधिवेशनामध्ये विरोधी आमदारही सहभागी झाले। दोघे आमने सामने आले। अधिवेशनासाठी वरळीचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पोहोचले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथेच उभे होते। आदित्य ठाकरेंनी त्यांना पाहताच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला। मुख्यमंत्र्यांनीही हसत हसत हात पुढे केला आणि दोघांनी एकमेकांचे हस्तांदोलन केलं। आदित्य ठाकरेंनी फडणवीसांचं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केलं तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना निवडणूक जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। अगदी काही सेकंदासाठी झालेली ही भेट विधानसभेत चर्चेचा विषय ठरतीये। मागील 5 वर्षात ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रानं पाहिलं त्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या कृतीचं कौतुक होताना दिसतंय। विशेष म्हणजे फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र हे दोन्ही नेते या सोहळ्याला गैरहजर होते।